जिस दिन की घटना बता रहे हो उस दिन आप कहाँ गए थे? मी झालो ते लहान मुलांचे नाही गोरेगावला गेलो होतो मी 7 वाजे येथून एकटाच गेलो मी टू व्हीलरनं आपल्या आणि तिथे गेल्यानंतर मग सरपंच पण होता मग तिथून नाही का तिथे गेल्यानंतर मला बघितलं आणि मग एका जणाची टू व्हीलर मागली कोणी? म्हणजे सरपंच आपके साथ गए थे क्या? नाही नाही माझ्या संग नाही गेले होते ते कारपेवना गेले होते म्हणजे 12 जण आणि मी टू व्हीलरलाच गेलो एकटा तर त्याच्यानंतर तिथे मला पाहिलं आणि मग त्याला म्हणलं का हा येतेच आहे याची घरवाली घरी एकटीच आहे. हो त्याच्यानंतर तिथून एका जणाची टू व्हीलर मागलं तर तिथून निघून आला इकडं आणि हो 1-1:30 वाजेची टायमिंग आहे 1-1:30 वाजे इथं आला. आपको कब पता चला? मी 7 वाजे घरी आलो त्याच्यानंतर माझी पत्नी सांगितले का असं असं प्रकरण झाला तर ठीक आहे म्हणलं मग आम्ही 26 तारखेला आम्ही ब्रह्मपुरीला गेलो आमची ट्रीटमेंट चालू आहे तिथे गेलो आणि मग 28ला इथं गेलो नेगावला रिपोर्ट द्यायला तर मग तिथं बोलवला सरपंचाला आणि आम्ही पण होतो तिथे माझा सासरा पण होता. मग तिथे एका चिठ्ठीवर कोरेना म्हणलं का सरपंच मी सांगतो तसा तसा लिख तर लिखला तर मी तिथं म्हणलो मग कोरेला का तुम्ही कॅम्प्युटरवरती काहून FIR दर्ज काहून नाही करून राहिल्या तर नाही म्हणते तर ठीक आहे म्हणलं मग मी वऱ्या जाणार म्हणलं मग मी देवरीला दिलो एक आणि महिला मध्ये एक दिलो. फिर क्या हुआ? मग आता अजून तर काही आम्हाला न्याय वगैरे तर भेटायलाच आहे एवढा प्रकरण झाला सर आम्हाला सांगाल अजून तर काही व्हायलाच आहे. आज ग्रामपंचायत में मीटिंग क्या थी, सभा वगैरह? हो सभा तर होती आज आधी तिथे आम्हाला आम्ही नोटीस टाकलो तिथे तर आज काढू नाही म्हणला हा विषय आता 2 दिवसाच्या अगोदर म्हणजे 2 दिवसाचे आहे याच्यावर सोडून म्हणला 2 दिवस. कितने लोग महिला लोग आए थे कि जानकारी? कितने महिला लोग आए थे, कैसे आए थे, आप लोगों ने बुलाए थे? हो मी सांगलो होतो ना अशी मीटिंग आहे तर त्याच्याबद्दल सरपंचाबद्दल बोलायचे आहे कितने लोग आए थे लगभग? तरी 250 लोक होते महिला आणि पुरुष. तर तिथं काल पण मग म्हणला आपला पोलीस पाटील म्हणला का मला बाहेर बोलवला का 2 पुलिस पाटील भी आए थे क्या? हो पोलीस पाटील पण आले होते तिथं मग म्हणला का 2 दिवसाच्या याचमध्ये घेऊ तर ठीक आहे म्हणलं आता 2 दिवस आम्ही वाट पाहत आहोत त्याच्यानंतर का होते. ऐसा सरपंच आपके गांव में चाहिए क्या? नाही नाही ऐसा सरपंच नाही पाहिजे आम्हाला. क्या गुहार लगाओगे सरकार से? सरकार से तर जल झालीच पाहिजे त्याला. हो कारण का आम्हाला सांगाल ते हा जे FIR केलो इथं नेगावला तिथं कलमा पण बहुत कमी टाकलायत ना 354. मतलब जो कलम लगना चाहिए जिस प्रकार उन्होंने हरकत की उस प्रकार कलम नहीं लगी? नाही ते कलमा चुकीचे आहेत. इथं नेगाववर गेलो होतो आम्हाला आम्ही जसा गोंद्यावरून मारने पीटने की धमकी भी वहाँ पे लिखी है तो मारने पीटने की धमकी कैसे दी उन्होंने? हो तिथं मारावची धमकी दिलायत आम्हाला. आता माझ्या डालने के पहले दिए थे कि बाद में दिए? नाही म्हणजे ज्या रोजी प्रकरण झालं ना इथून जातानी तेव्हाच माझ्या पत्नीला म्हणलं का मी तुला ज्यांशी मारीन याला त्याला सांगशील तर आम्ही तिथं पण सांगलो तसाच आणि मी कोरे साहेबाला म्हणलो का हे काय कलमा टाकून राहिल्या तुम्ही 354 तुझ्या सांगल्यानुसारच टाकून का असं म्हणलं आम्हाला. तर ठीक आहे म्हणलं आम्ही वर जाणारच म्हणलो हे कलमा बहुत गलत टाकलाय एवढा प्रकरण झाला रोडाकर निघली असा तसा सांगलो मी तिथं आणि गोंद्यावरून आलो ना मी त्या रोजी. हो तर आम्हाला 3 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत रातच्या बसवला तिथं. कुठं? नेगावच्या पोलीस स्टेशनला. हो मग रात्री त्याईनं आणून दिला आपल्या गाडीनं आम्हाला मग आलो घरी ना पंचनामा वगैरे घेतला घरी. हो पंचनामा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर ऐसे कृत्य करने वाले सरपंच के ऊपर क्या कार्रवाई चाहते हैं आप लोग? कारवाई म्हणजे त्याला चांगली झहल झाली पाहिजे आणि कलमा पण चांगल्या लागल्या पाहिजे ते आणि ते कलमा बहुत चुकीच्या टाकला आहेत. आधी ते असं तर पब्लिक म्हणत आहेत आपल्या गावचे काय याला तू आजपर्यंत काय करत आहेस. सरपंच पद पर रहना चाहिए उन्होंने? नाही सरपंच बदलल्या पाहिजे आणि सरपंचा पदाला एक माणूस नाही आहे तो. अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक न्यूज़ प्रभात मीडिया